नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्र आपण विस्ताराने बघणारच आहोत. मात्र सुरुवातीला बघूया टॉप 9 राजकीय घडामोडी. लखनौमध्ये कुणाची तरी 200 एकर जमीन जप्त, 800 कोटींचा प्रकल्प. माझ्याकडे सगळी माहिती योग्य वेळी समोर आणणार. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंचा ठाकरेंना इशारा. लखनौमध्ये कुणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने अटॅच केली आहे. 800 कोटीचा काहीतरी प्रकल्प आहे. त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी योग्य वेळी देईन. महाविकास आघाडी महाभकास आघाडी आहे. गळ्यात गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती. महाविकास आघाडीच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, शिंदेंचं वक्तव्य. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आज 3 जाहीर सभा. सोलापूरमध्ये राम सातपुते आणि निंबाळकर, कराडमध्ये उदयनराजे, तर पुण्यात महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी सभा होणार. पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची आज पुण्यात सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक रस्ते वाहतुकीकरता बंद. सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार. शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांची 4 वाजता वाईत सभा, तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये दुसरी सभा. प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज सोलापुरात सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ठाकरे मैदानात उतरवणार. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत. 10 वर्ष थापा ही मोदींची गॅरंटी. ठाकरेंचं वचन महत्वाचं की मोदींची गॅरंटी हे महाराष्ट्रानं ठरवावं. उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता. 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता. समोरच्या उमेदवाराला रोज टोप घालताना कोणत्या पक्षात आहे याचा विचार करावा लागतोय. लघु आणि सूक्ष्म साईज प्रमाणे एक तरी प्रकल्प आणला का? उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल.